निसर्गाचा असमतोलपणा अशा दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांचे हिवरे स्वप्न वन्य प्राण्यांच्या हौदोसामुळे भंगत आहे। तिवसा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांच्या हौदोस वाढत आहे, त्यामुळे वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा ह्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा तिवसा तालुका शाखेच्या वतीने आज दुपारी तिवसा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। शेतकऱ्यांच्या शेताला ताराची कुंपण करण्यासाठी 100% अनुदान द्या, वन्य प्राण्यांच्या मुळे होणारे नुकसान पीक विम्यामुळे समाविष्ट करा, वन्य प्राण्यांमुळे पिकांचे झालेले नुकसान 100% भरपाई द्या, संत्रा बागेतील नुकसानकरिता प्रति हेक्टरी 2,50,000 नुकसान भरपाई द्या, तसेच सोयाबीन, तूर, कापूस इत्यादी पिकास नुकसान भरपाई मदत द्या। वन्य प्राण्यांच्या हौदोसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीची तक्रार करताना अटी रद्द करा, नुकसान भरपाई 10 दिवसात द्या। यावर्षी पडलेल्या पाण्याच्या दुष्काळीने नुकसान झालेल्या संत्रा व फळबागा ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देऊन नुकसान भरपाई द्या व शेतकरी सन्मान योजनेतील रक्कम तातडीने द्या या मागण्यासाठी बाजार चौकापासून हा पायदळ मोर्चा तिवसा तहसील कार्यालयात काढण्यात आला होता। यावेळी शेतकऱ्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करून मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी केली। नवीन कर्जाचं पुनर्गठन केलंच पाहिजे। शेतकऱ्याच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळालाच पाहिजे। शेतकरी सन्मान योजनेची रक्कम प्रत्येक शेतकऱ्याला मिळाली पाहिजे। तिवसा आणि इतर आजूबाजूच्या खेड्यामधले या ठिकाणी आलेले जे शेतकरी आहे, हे शेतकरी विशेष करून आज हे जे रोही आहे आणि डुक्कर ह्या वन्य प्राण्यामुळे झालेलं जे नुकसान आहे, 400-500 लोकांचे झाडं याच्यामध्ये फस्त झालेले आहे, संत्र्याचे इतर दुसरे, याच्यामुळं शेतकरी त्रस्त आहे। पाण्याअभावी सुद्धा अनेक शेतकऱ्याच्या मोठ्या मोठ्या बागा वाढलेल्या आहे। ह्या दोन गोष्टीमुळे शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि याच्यामुळं शेतकऱ्याची हे मागणी आहे माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे की ह्या रोह्यांचा आणि डुकराचा बंदोबस्त झाला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याचे बगीचे वाचले पाहिजे, बागा वाचल्या पाहिजे आणि पुढे बंदोबस्त होणार नाही। ह्या झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। यावेळी नायब तहसीलदार दत्ता पंधरे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, विसेन न्यूज, तिवसा।